तुमचा हा गैरसमज मी लवकरच दूर करणार. तुम्हाला वाटतं ना मला हे शक्य नाही, तेच मी करून दाखवणार. मग बघू ना तुमच्या चेहऱ्यावरती कसा दिसत नाही आनंद. तुमची ही घाबरट बायको तुमच्या समोर सिंगापूरला येऊन उभी राहणार. आणि मला माहिती आहे ना, मला तिथे पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. मी तर त्याच क्षणाची वाट पाहून राहिली. आओ, उठा उठा उठा, चला ना, फ्लाईट आहे ना तुमची. किती वाजले? 4 वाजलेत. मी काय म्हणते, हा. तुमची सकाळचीच फ्लाईट आहे ना? हो राधिका. नाही नाही, मी असंच विचारलं. ते रेवती म्हणत होती तिची एक मैत्रीण आहे, तिची फ्लाईट चुकली. तिला असं वाटत होतं का दुपारची फ्लाईट आहे, पण ती 3:30ची होती. राधिका, काही गोंधळ नाहीये. सकाळचीच फ्लाईट आहे. मी बरोबर आवरून पोहोचेन वेळेत एअरपोर्टला. तू चहा टाक, मी आलो फ्रेश. बरं या लवकर. हा. अरे यार, ही शनाया उठली असेल ना? फोनच नाही उचलत आहे. ईशा, तोही फोन नाही उचलत आहे. ती उठली असेल की नाही मला कसं कळेल? काय करू आता मी? ओ प्लीज प्लीज प्लीज, थोडंसंच राहिलं आता, थोडंसंच राहिलंय. हा प्लीज प्लीज, हा झालं, प्लीज. हा यस. अरे आता हे सगळे कपडे कुठे ठेवू? त्यासाठी वेगळी बॅग बघावी लागेल. मग ही तर बॅग बाजूला ठेवायला. अरे आता ही पण बॅग नाही नेता येणार. यार, हॅलो. अगं तू ईशाच्या लँडलाईन वरून काय केलास फोन? आता झालाय ना फोन दुरुस्त, त्याच्यावरून का नाही केलास? अरे मी नाही सिम कार्ड टाकला अजून फोन मध्ये, तो नाही झाला ऍक्टिव्हेट. तू ऐक ना पहिले, माझ्याकडे इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय आता? अगं तू असं काय करतेस? मेन कपडे भरताना अंदाज नाही येत का? तिथे पण शॉपिंग. एवढं वजन घ्यायचंच कशाला बॅगेमध्ये? तर काय करू, मला घालायचे खूप सगळे कपडे तिकडे. तू तू काहीतरी कर, मला बॅग आणून दे. अगं एवढी मोठी बॅग कशी आणून देऊ? ती काही घरातली छोटी वस्तू आहे का पटकन आणून दिली? मला माहित नाही, काही पण कर, पण मला प्लीज बॅग आणून दे. माझं सगळं पॅकिंग राहिलंय. प्लीज प्लीज काहीतरी कर गाडी, प्लीज. बरं बरं, बघतो मी. ओके थँक्स. यार आता हिला बॅग कुठून देऊ? अहो असं काय करून राहिलात तुम्ही? हा, ही बॅग काऊन काढली? तुमची बॅग तर मी कालच भरून ठेवली आहे. हो हो, माझी भरून ठेवलीच आहे ती. हे आपलं याला मित्राला हवी आहे माझ्या. तुला म्हणलं शंतनू मराठे, माझा मित्र जो येतो ना बरोबर, त्याला हवी आहे. शंतनू? हा. त्यांना काय आता सुचून राहिलं का बॅग भरायचं? अहो आता निघायची वेळ झाली ना. हा, तेच तर मी त्याला तेच म्हणालो, आता कशाला घाई करतोस अशी? तर त्याचं ते हे झालंय, ते हे ते हँडल तुटलं वजनानं, म्हणून त्याला बॅग हवी, म्हणून तो त्याला ते देऊन येतो मी. आता तुम्ही त्यांना बॅग देणार? कुठे राहतात ते? ते शेजारी कुमार मॅन्शन मध्ये. हो का? मग मी देऊन येऊ का? नाही, मी देतो ना. तो निघालाय ऑलरेडी, मी देतो त्याला. अगं तू ओळखशील कशी त्याला? मी देऊन येतो ना पटकन. तो इथेच बाहेरच येईल. तू एक काम कर, तोपर्यंत चहा परत गरम कर आणि गरम पाणी जरा आंघोळीचं सोडून ठेव. मी आलोच. लवकर आवरा तुम्ही. हो. कोण आहे हा शंतनू मराठे?
हे घे, हे घे, bag. जा आता याचा हँडल नको तो पटावर फ्लाईट निघेल ना. हा? कुठे तुमचा मित्र हे काय आता गेला जस्ट गेला. इतक्यात हा मग काय आता काय चहाला थांबवायचं का? मग थांबवायचं ना. अगं घाई झाली आधीच उशीर झालाय त्याला टेन्शन आलंय. तू चल पाणी तापलं का मी बघ. बरं अहो पराठे करून देऊ का तुम्हाला थेपल्या? बरं झालंय गुड फॉर नथिंगनी पाहिलं नाही, तो आत्ताही माझी सिंगापूरची ट्रिप कॅन्सल झाली असती. या चहा घ्या. थांब. तुम्ही झोपला नाहीत परत? अगं आता राधिका जाणार म्हटलं कसली झोप येते. वा परत तिला काहीतरी खायला दे ग सोबत. हो चिवडा लाडू देईन म्हणते. असंही ती म्हणत होती की विमानातून जास्त काही खाण्याचं नेता येत नाही म्हणून तेवढंच देते. नाही ते बरोबर आहे पण, आणि केसरी टूर्स वाले खाण्यापिण्याची उत्तम काळजी घेतात सगळ्यांची. पण कसं आहे आपलं काहीतरी बरोबर असलेलं बरं म्हणून. तुम्हाला आठवत आहे ना आपण काश्मीरला गेलो तेव्हा राधिकाने आपल्याला पराठे करून दिले होते. हा, मग अरे हुशार आहे म्हणजे लेख, तिला बरोबर कळतं. गुरुनाथ गेला असेल सिंगापूरला ना. हा पहाटेच जायचा होता, गेला असेल. तो पहाटे जाणार होता आणि राधिका संध्याकाळी. नाही मी येतो म्हणालो होतो तिला, नको म्हणाली. म्हणाली ऑफिस जवळ काही सगळे जमणार आहेत आणि मग तिथूनच पुढे जाणार आहे. ते छान आहे. सगळं तिच्या मनासारखं होऊ दे. गुरुनाथला सरप्राईज द्यायचा प्लॅन आहे ना, सक्सेसफुल होऊ दे तो प्लॅन. छान होऊ दे ट्रिप. हो वाईटातून सुद्धा काहीतरी चांगलं घडू दे म्हणजे झालं. खूप पाठवेल. हळूजा हळूजा. आई अगं चल ना लवकर. रुमाल ठेवा. अगं 3 तास आधी तरी पोहोचावं लागेल एअरपोर्टला. चल उशीर होईल ग. आई आले 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 घे मागे. कमी कमी. घे घे घे. सगळं घेतलं ना बा सगळं व्यवस्थित? घेतलं घेतलं. चिवडा दिला ना त्याला डब्यात? हो दिलाय. अहो आणि बाहेरचं कमी खा बरं. हो हो हो. आणि हे बा पोचल्या फोन करायचा बरं. हा आणि रात्र जागू नको, कळलं ना. आणि एकट्यानं तर रात्री अजिबात फिरायचं नाही. अगं. रस्ते बिस्ते क्रॉस करताना व्यवस्थित क्रॉस आई कर बस बाबा. आता असं तिथे असतं ना. इन्स्ट्रक्शन्स. मी काय शाळेच्या ट्रिपला चाललोय का ऑफिसच्या कामाला चाललोय ना. आता किती सांगशील. हा? चल मी येतो. चालेल. आणि हे बाई हा थोडंसाठी गिफ्ट आण बरं, नाही तर तो तुझा जीव खाईल. हो, आणि तो आहे लक्षात. हा चला बाबा. चला राहू दे राहू दे. प्रवास सुखाचा जाओ, सावकाश जा. हो. चल 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 उशीर होतो. चल चल चल. द्या द्या द्या. सावकाश राहू दे. सावकाश. एवढं मी मोठं आणते. घेऊन चालणार आहे. चल चल चला सावकाश. फोन कर रे.